आपण संविधानावरती चर्चा करतो तेव्हा एवढा मोठा तंत्रज्ञ, एवढा मोठा उद्योगपती एखाद्या सिस्टीमवरती जेव्हा संशय घेतो त्यावेळी या सिस्टीम बद्दल देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि अध्यक्ष महोदय, भविष्यकाळाचा विचार होणं गरजेचं आहे आणि म्हणून संविधानाच्या 75व्या वर्षानिमित्त आपण ही चर्चा करत असताना या गोष्टीचा देखील विचार भविष्यकाळात करणं आवश्यक आहे आणि म्हणून हा मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित केला आहे. अध्यक्ष महोदय, अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे एक गोष्ट सतत सातत्याने बोलली जाते. एक गोष्ट अशी आहे की अर्बन नक्षलवाद, देशद्रोही, म्हणजे सत्ताधारी पक्षांनी त्यांचे विचार ज्यांना पटत नाही, त्यांचे विचार सत्ता पक्षाच्या विरोधात आहे, त्यांना अर्बन नक्षलवादी करायचं, देशद्रोही करायचं आणि तुरुंगात टाकायचं, असे अनेक प्रकार घडले. आणि म्हणून या संविधानावरती चर्चा करत असताना हे संविधान खऱ्या अर्थाने प्रत्येक मानवाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे आणि सध्याच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने अशा पद्धतीने दबाव आणून अर्बन नक्षलवादी किंवा देशद्रोही म्हणून ज्यांना ज्यांना या ठिकाणी आपल्याला तुरुंगात टाकलं गेलंय, त्यांच्यावरती जो अन्याय झालाय त्याबद्दल देखील विचार करणं तितकंच महत्वाचं आहे. भीमा कोरेगाव प्रकरण ऐका, मी बोलतो ना, ऐका. तुम्ही तुमच्या भाषणात बोला, अरे तुमच्या भाषणात बोला ना, मला काय डिस्टर्ब करताय? हा बोला सुनील बोल. सुनील जी. अध्यक्ष महोदय, भीमा कोरेगाव प्रकरणात हिंसाचाराशी संबंधित असलेल्या 16 व्यक्तींना अटक करण्यात आली. त्या व्यक्तीवर माओवादी संबंध आणि एल्गार परिषदेच्या सभेला निधी पुरवण्याचा आरोप केला, त्यामुळे हिंसाचार झाला असा दावा केला गेला. निर्दोष मुक्तता, दोषसिद्धीबाबत आतापर्यंत 5 आरोपींना जामीन मिळाला. काही उल्लेखनीय जामीन आदेश खालीलप्रमाणे. सुधा भारद्वाज. कोण आहेत अध्यक्ष महोदय? सुधा भारद्वाज. सुधा भारद्वाज या एका भारतीय वकील, मानवाधिकार कार्यकर्त्या आणि ट्रेड युनियनिस्ट असा त्यांचा पेशा आहे. त्या विशेषतः छत्तीसगडमध्ये मजुरांचा आणि आदिवासींच्या हक्कासाठी काम करतात. कोरेगाव भीमा प्रकरणात त्यांच्यावर माओवादी संबंधीचा आरोप झाला, पण त्यांना 30 नोव्हेंबर 2021 रोजी बॉम्बे उच्च न्यायालयाने डिफॉल्ट जामीन मंजूर केला. अध्यक्ष महोदय, याच प्रकरणामध्ये आनंद तेलंतुबे, एक प्रसिद्ध लेखक, अभियंता, नागरिक हक्क कार्यकर्ता, दलित हक्क आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर लिहितात आणि बोलतात. कोरेगाव भीमा प्रकरणात त्यांच्यावरती माओवादी संबंधीचा आरोप करून 18 नोव्हेंबर 2022 रोजी बॉम्बे उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. वरवर राव साहेब कोण आहे ते? एक तेलुगू कवी, लेखक, नक्षलवादी विचाराशी संबंधित कार्यकर्ते. त्यांनी सामाजिक न्यायाविरुद्ध अनेक कविता आणि लेख लिहिले. कोरेगाव भीमा प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांना आरोग्याच्या कारणास्तव 10 ऑक्टोबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. गौतम नवलखा, एक पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते, ते प्रामुख्याने काश्मीर आणि माओवादी चळवळीतील संबंधित मानवाधिकार मुद्द्यावर काम करतात. कोरेगाव भीमा प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 10 नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर केला आणि त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं. अध्यक्ष महोदय, मी काय म्हणतोय की सबळ पुरावे नाहीत म्हणून त्यांना जामीन मंजूर झाला आणि अघोषित आणीबाणी म्हणून केवळ यांच्यावरती आरोप केले गेले आणि यांना आतमध्ये टाकले. आज सबळ पुरावे नाही म्हणून जामीन या ठिकाणी त्यांच्यावरती झाले, पण 3-3 वर्ष यांना तुरुंगात राहावं लागलं. हे खऱ्या अर्थाने संविधानाचा आधार घेऊन लोकशाही मार्गाने यांच्यावरती झालेला अन्याय नाही का, हा खरा प्रश्न आहे आणि याचा देखील विचार होणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी बोलत असताना आज आपल्याला या अनुसूचित 10 बद्दल आपण जर या ठिकाणी बोलायला गेलो तर परिषद घटनेचा 3 मध्ये 2003 मध्ये 91व्या राज्यघटना दुरुस्तीचे 10व्या अनुसूचीमध्ये सुधारणा करून राजकीय पक्षातून 1/3 सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांना सूट देण्यात आली व परिच्छेद 4 नुसार कोणत्याही पक्षाचे 2/3 आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 अनुसूचीतील 6व्या परिच्छेदातील तरतुदीनुसार लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा किंवा त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा सभागृह अध्यक्षाचा निर्णय अंतिम असतो आणि 7व्या परिच्छेदात म्हटले आहे की न्यायालय त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही. पण 1991 साली सर्वोच्च न्यायालयाने 10व्या अनुसूचीला वैध ठरवत 7वा परिच्छेद घटनाबाह्य आहे असे म्हटले आहे व न्यायालयात सभागृह अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाद मागता येते आणि न्यायालयात तो निर्णय बदलूही शकतो. अध्यक्ष महोदय, सन 2003 मध्ये
संसदेला 91 घटनादुरुस्ती करावी लागली व त्यामध्ये केवळ वैयक्तिक नव्हे तर सामूहिक पक्षातील घटनाबाह्य करण्यात आलं, हे देखील या ठिकाणी आपल्याला नमूद करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, या घटनेवरती चर्चा करत असताना सर्वोच्च न्यायालयातील वरून नमूद विचारात घेता सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत केलेल्या 2.5 वर्षात कोणताही निर्णय या ठिकाणी दिला नाही आणि प्रलंबित निर्णय ठेवला, असे कधी होत नाही. परंतु या देशामध्ये होत आहे ही दुर्दैवाची बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो. 16 आमदारांना अपात्र केले असते तर आज राज्याचे चित्र बदलले असते. खऱ्या अर्थाने संविधानाने पाल होऊन देखील महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळाला नाही, याचा देखील उल्लेख या ठिकाणी होणं महत्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, हे सगळं बोलत असताना अध्यक्ष महोदय, एक गोष्ट महत्वाची आहे की घटना दुरुस्तीबद्दल अनेक वेळा या ठिकाणी सदनामध्ये चर्चा झाल्या. घटना दुरुस्तीबद्दल अनेक वेळा आपण सदनामध्ये वेगवेगळ्या विषयावरती आपलं मत मांडलं. परंतु अध्यक्ष महोदय, घटना दुरुस्ती या देशामध्ये अनेक वेळा झाली. अध्यक्ष महोदय, हे सगळं सांगत असताना एक गोष्ट महत्वाची आहे की भारतीय राज्यघटना जी बदलत असताना आपल्याला एक गोष्ट निश्चित या ठिकाणी सांगावी लागेल. चला झाला आता. ऐका, तुम्हीच ऐकावं म्हणून मी बोलतोय. आपल्याला भारतीय राज्यघटनेतील 1950 पासून आतापर्यंत 125 वेळा घटनादुरुस्ती करण्यात आपण यशस्वी झालोय. या अनेक दुरुस्तीच्या संविधानाचे सामर्थ्य वाढविले आहे. दुरुस्ती किती हो, परंतु भारतीय संविधान कोणी बदलू शकत नाही. जगातील घटनेचा अव्याहत वाटचालीत अमेरिका प्रथम क्रमांक आहे आणि त्यानंतर भारताला दुसरा क्रमांक लागतो, हे आपण या ठिकाणी विसरू शकत नाही. आपल्या देशाला शेजारील पाकिस्तानने 6 वेळा घटना बदलली, नेपाळने 5 वेळा बदलली, तर श्रीलंकेने 3 वेळा घटना बदलले. त्यामुळे हे देश अस्थिर असतात हे आपल्याला दिसून येतं. परंतु भारत गेले 75 वर्ष एकसंघ राज्य म्हणून, एकसंघ देश म्हणून या ठिकाणी घटनेच्या आधारावरती काम करतोय. हे आपल्या सगळ्यांना या घटनेचं महत्व आहे.